राम राम हरे हरे, हरे कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे. अपत्या परी पाजवी प्रेम रसा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वहि साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि, सद्गुरुं तं नमामि. जयांचे करिता स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण. ते वंदू म्या श्रीचरण, श्री गुरूंचे. सद्गुरुनाथ महाराज की जय. प्रभू श्री रामचंद्रांना नमस्कार करते, समर्थांना नमस्कार करते, माझे श्री गुरु सुनील दादांना नमस्कार करते, गुरु माऊली शैलाताईला नमस्कार करते. या वर्गाला चालवणारे राजू भाऊ आणि श्रोते, आपण सगळ्यांना नमस्कार करते. श्रोते आपण जगदीश मूर्ती, आपल्या सगळ्यांच्या अंतरात्म्याला, त्या रामाला नमस्कार करते. आणि आजचे चिंतन आपण सुरू करूया. आपल्याला अभ्यासासाठी समास दशक 19वा, ज्याचं नाव आहे शिकवण. आणि समास पहिला, लेखन क्रिया निरूपण, हा आपण बघत आहोत. अभ्यासासाठी हा समास आपण घेतलेला आहे. आणि त्याच्यामध्ये काल आपण लेखन शिकवण ह्याच्या बाबतीत थोडासा विचार केला होता, की माझ्या श्री गुरूंची शिकवण. आपण 1760 विद्या शिकलो, काही आपल्या जीवनाच्या गरजेच्या, काही हौसेच्या, काही गरजेच्या, अशा कित्येकही. पण श्री गुरूंनी जी विद्या दिलेली आहे, श्री गुरूंची जी शिकवण आहे, आणि त्यांनी जी ब्रह्मविद्या दिलेली आहे, ती विद्या जी मिळवलं, जे एकदा जाणलं, की मग दुसरं काही मिळवण्यासारखं, दुसरं काही जाणण्यासारखं राहत नाही. ज्ञानाची मिळवण्याची वखवख थांबते. अशी जी विद्या आहे ती कोणती? ती शिकवण माझ्या श्री गुरूंची माझ्यासाठी आहे. त्या शिकवणीचा आपण काल थोडासा अभ्यास केला, आणि त्यातला अजून दुसरा अँगल किंवा दुसरा मुद्दा आपण बघूया. ताई एक मिनिट, मोहनदादा वाकडे आणि स्मिताताई, कृपया तुमचे व्हिडिओ बंद करा ना. किती वेळा सांगायचं तुम्हाला? हा ताई, सुरू करा. आपण श्री गुरूंच्या शिकवणीचा अभ्यास करत आहोत. आणि त्यामध्ये आपण काल पाहिलं की ज्ञानाची अशी कोणती सीमा, परिसीमा ते मला देऊन देतील, त्यामुळे माझी मिळवण्याची वखवख थांबेल, ज्ञानाची वखवख थांबेल. आणि ती ब्रह्मविद्या आहे, तो परब्रह्म मी आहे.
मी आत्मा आहे, मी देह नाही, मी आत्मा आहे. हे आपण काल श्री गुरूंनी दिलेली शिकवण म्हणून आपण पाहिलं. आणि आता तोच मुद्दा थोडूसा माझे श्री गुरु कसे आहेत, माझ्या श्री गुरूंची शिकवण काय आहे. आपल्याला बघा, सगळ्यांना असं वाटते की मी डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, वकील व्हावं, CA व्हावं, काय काय जे असेल ते व्हावं असं वाटते. पण मी माझ्या श्री गुरूंसारखं व्हावं असं वाटलं का कोणाला हो आजपर्यंत? नाही वाटलं. मी माझ्या श्री गुरूंचा आणि मग मी त्यांच्यासारखा, जर मी माझ्या श्री गुरूंचा शिष्य आहे तर मी त्यांच्यासारखं झालं पाहिजे की नाही. तर मी माझ्या श्री गुरूंचा, मग श्री गुरूंसारखं व्हावं असं मला वाटेल, तोच साधक, तोच शिष्य खरा वेल मॅच्युअर्ड आहे. तोच खरा मॅच्युअर्ड आहे आणि वेल मॅच्युअर्ड. आणि तसं मला झालं पाहिजे. मी त्या पंक्तीत बसलं पाहिजे, वेल मॅच्युअर्ड मध्ये. आणि मग मला जाणलं पाहिजे की माझे श्रीगुरु कसे आहेत. माझे श्रीगुरु कार्य आणि कारणाच्या अतीत आहेत. आपल्याला सगळ्यांना माहित आहे कार्य म्हणजे काय, की जे कार्य करावंसं वाटते. कार्य शब्द आपल्याला सगळ्यांना माहित आहे. म्हणजे मला माझ्या मुला मुलींचं लग्न करायचं आहे. काय कारण झालं आहे? कारण ते उपवर झालेले आहेत. पण माझे श्री गुरु कसे आहेत? कार्य करण्याच्या अतीत. आत्मारामामध्ये म्हणतात श्री गुरु की नाशिवंत म्या टाकावे, मज स्वामीने सांगावे, मज दातारे करावे, आपणा ऐसे. हे श्री गुरुदेवा, मला तुमच्यासारखं करावं आणि त्याच्यासाठी मी काय काय सोडू, काय काय म्या टाकावे, मज स्वामीने सांगावे, मज दातारे करावे, आपणा ऐसे. हे श्री गुरुदेवा, मी एकटा नाही होऊ शकत. माझी एवढी ताकद नाही चालत आहे. तर तुम्ही मला सांगा, मी काय धरू आणि काय मी सोडू. मज दातारे करावे, आपणा ऐसे. आत्माराम. तेव्हा आपण सद्गुरु दातार, आवरी मायेचा पसारा, करवी विवेक साधा साधा, आपणासारखे. वेल मॅच्युअर्ड आहे शिष्य. त्यामुळे म्हणतात श्री गुरुदेवा, तुम्ही आहे ना, हा मायेचा पसारा आहे ना, तो माझ्याच्याने आवरला नाही जाऊन राहिला. जसं आपण मागच्या समासामध्ये पाहिला होता की तो पसारा ज्याचा त्याला आवरावा लागतो. पण हा मायेचा पसारा, शिष्य म्हणतो मला तुमची मदत पाहिजे आहे. हा पसारा करवी विवेक सारा सारा, मला तो विवेक करण्याची बुद्धी द्या, शक्ती द्या, ज्यामुळे मी आपणासारखा होईल. मला तुमच्यासारखं व्हायचं आहे. आणि श्री गुरु कसे आहेत? कार्य करण्याच्या अतीत. आणि कार्य आपल्याला माहित आहे काय आहे? मुला मुलींचं लग्न करायचं आहे आणि ते माझे आहेत. मग मी त्यांचं आई आहे किंवा वडील आहेत, तर मला ते करणं माझं कर्तव्य आहे की नाही? बरोबर आहे. आणि कारण काय झालं आहे? ते माझे आहेत हे मी मानलं आहे आणि ते करणं माझं कर्तव्य आहे. आणि माझे मुलं, माझी मुलगी आता मोठी झाली आहे, उपवर झालेली आहे. कारण आणि कार्य अशा रीतीने. पण ते कारण दिसलं मला की हा माझा मुलगा आहे, ही माझी मुलगी आहे आणि आता उपवर झालेली आहे. पण कार्य करण्याच्या अतीत जायचं असेल तर हे कारणच शिल्लक राहिलं नाही. तर कारण म्हणजे माझे, हे कारण शिल्लक राहिलं नाही तर कार्यही शिल्लक राहत नाही.
आणि कार्य शिल्लक राहिलं नाही म्हणून कारण शिल्लक राहिलं नाही म्हणून कार्य करण्याचा आग्रही शिल्लक राहिला नाही, की मीच केलं पाहिजे, माझ्याशिवाय कसं होईल, हा आग्रह आता शिल्लक राहत नाही. आणि कार्य करण्याचा आग्रह शिल्लक राहिला नाही म्हणून संसार नावाची वस्तू अनुभवाला येण्याचा प्रश्न सुटला. माझे श्री गुरु कसे आहेत? असे आहेत. संसार मिटला आहे का? नाही, त्याचा अनुभव मिटला आहे. क्षीणे हेतू फलावेशे संसार न प्रपद्यते, मांडुक्य उपनिषद. संसार एकदा हेतू आणि फल किंवा कार्य आणि कारण यांचा जर कारणासह नाश झाला तर कार्यासक्ती संपते. आणि ही आसक्तीच तर सगळ्या पापाचं मूळ आहे. अहम आणि ममता, मोहाचे माता पिता. ही कार्यासक्ती, हे माझे माझे, हे संपलं की कार्यासक्ती संपली की जग नाही संपलं बरं, पण कार्य कारण त्याची आसक्ती संपली. जग नाही संपलं, पण असलेलं जग सत्यत्वाने अनुभवाला येत नाही. जगाशी काही माझं घेणं देणं नाही, मी आत्मा आहे. देह आणि आपलं जग काही एवढं मोठ्या जगाशी आपल्याला काही घेणं देणं नाही आहे. हे लहानसं 5-50 जणांचं आपलं जग आहे. आणि हेच आपल्याला अनुभवाला येत नाही. कसा? सत्यत्वाने अनुभवाला येत नाही. आणि असलेले जग जेव्हा सत्यत्वाने अनुभवाला येत नाही, या कार्यकारण संबंध जर मिटवता आला, आणि तोय कसा? विचाराने. असा आम्हाला जर मिटवता आला तर मग ह्या असणाऱ्या जगाचा त्रास होत नाही. बघा माझे श्री गुरु कसे आहेत. कडीला कडी शिष्याने म्हणजे मी विचारलं आहे की हे गुरुदेवा मला याच्यातून सोडवा, तर कसे ते शिकवत आहे, त्यांची शिकवण बघत आहोत आपण. या जगाचा त्रास होणं बंद झालं, किती सुंदर विचार आहे. ह्या विचारांवर आपण आरूढ होणं आणि असं आनंदात राहणं किती सुंदर. हा विचारच किती सुंदर आहे. आम्हाला जगाचा त्रास होतो का? आता मी माझ्याकडे बघायचं. हे झालं माझ्या श्री गुरूंचं, त्यांना होत नाही, पण मला होतो का? हे मी बघायचं. मला हा त्रास कस का होतो? कारण माझी विचारसरणी कशी आहे, तिने असं करायला पाहिजे होतं, त्याने तसं करायला पाहिजे होतं. कोणी? माझ्या मुलीने किंवा माझ्या सुनेने, माझ्या मुलाने किंवा माझ्या जावयाने असं करायला पाहिजे होतं. त्याने असं वागायला नको होतं, तसं करायला पाहिजे होतं, असं करायला पाहिजे होतं. त्यांनी सगळ्यांनी माझ्या म्हणण्याप्रमाणे करायला पाहिजे. काय आहे? मी हा झेंडा, जोपर्यंत मी अहम उभा आहे तोपर्यंत हा त्रास बंद होत नाही. आणि हे असं कारणापासून हे जर प्रयत्न मी बदलवले, कारण काय आहे? माझा अहम, आणि तो म्हणतो त्यांनी असं करायला पाहिजे, तिने असं करायला पाहिजे, आणि त्यांनाही वाटते मी पण त्यांच्या संसारातला एक हिस्सा आहे ना. मग त्यांनाही असं वाटते आईने असं करायला पाहिजे होतं, वडिलांनी असं करायला पाहिजे होतं. कारण त्यांना कारण तसं वागायला पाहिजे होतं, तर तिने असं वागायला पाहिजे होतं, तर असं झालं असतं.
आणि ते तसं माझ्या हिशोबाने झालं असतं, त्या कार्याचा हट्ट मी धरते. आणि हा हट्ट, हा आग्रह, हा सगळ्या पापाचं मूळ आहे. लेट्स गो करता नाही येत, की जे आहे जसं आहे ते छान आहे, ठीक आहे, हे मला जमत नाही आहे आणि हे माझं त्रासाचं मूळ आहे. तिला पण वाटते की हे असं, तिचं मनाचं तिला करावंसं वाटते ना. जीवाचा स्वभाव आग्रही, जीवाचा स्वभाव हट्टी आहे. आणि कारण जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आणि हा हट्ट, हा आग्रहच शेवटचा एक कोणता तरी राहून जातो आणि ती वासना जन्म घ्यायला लावते. आमच्या वासना एवढ्या तीव्र असतात की त्या तीव्र वासनेतून हे तसं झालं पाहिजे असा अट्टहास तयार होतो. आणि हा अट्टहास, हा आग्रह असल्यामुळे आमचा हेका तयार होतो. असंच पाहिजे आम्हाला संसारामध्ये, म्हणूनच दुःख होते. हा माझा आग्रह, हा माझा हेका. कुठं मूळ आहे बघा ह्या त्रासाचं. श्री गुरूंना ह्याचा त्रास होत नाही आणि मला होतो, म्हणजे इथं माझं मूळ कुठं चुकत आहे. मी असं खोल 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 विचाराने गेलं तर मला माझं दिसते आहे. काल जसं आपण पाहिलं होतं आत्मवादी, आणि आत्मवादी करण्यासाठी काय आडवे येते, मी आनंदाच्या डोही, आनंद तरंग, या आनंदाच्या डोहात मी का राहू शकत नाही. कारण काय आलं मूळ, हा माझा आग्रह, हा माझा हेका. हा माझा हेका. मला असं वाटते संसार असाच व्हावा आणि मुलांना असं वाटते असा व्हावा, मुलींना असं वाटते असा व्हावा. कसा व्हावा नेमका. आणि हेच सुनांना किंवा मुलींना असं वाटते असाच व्हावा. मग आता प्रत्येकाला जर असं वाटते आणि सगळ्यांचं कारण भिन्न भिन्न आहे. असा म्हणजे कसा, प्रत्येकाचं कारण वेगळं वेगळं आहे आणि त्यामुळे प्रत्येकाचं कार्य पण वेगळं वेगळं आहे. आणि मूळ श्री गुरूंनी शिकून दिलं आहे, तू असं कार्य आणि कारणाच्या पलीकडे चालला जा, म्हणजे या त्रासातून तू मिटशील. कारण संपलं की कार्य संपते, कार्य संपलं की त्याचा त्रास होणं बंद होते आणि जगाचं हे सगळे मग आपल्याला काही ह्या मुला मुलींना, आपल्या घरच्या मंडळींना काही बाहेर काढून द्यायचं नाही आहे, किंवा आपल्याला कुठं डोंगरामध्ये गुहेमध्ये जाऊन राहायचं नाही आहे, इथंच राहायचं आहे. पण कसं, या त्रासाशिवाय. हा त्रास मलाही व्हायला नको आणि त्यांना सुद्धा व्हायला नको. कसं मूळ झालं मग आता, हे मूळ आहे. आणि त्याच्यासाठी कारण काय शोधून काढलं, माझा हेका, माझा आग्रह. हा हेका, हा आग्रह जर मी बंद टाकला तर सगळं सुव्यवस्थित, काय शब्द वापरला, सुव्यवस्थित छान जीवन आनंदाचे आयतन होणार आहे. आणि जो खरा बुद्धिमान आहे तो अनाग्रही होतो. मी माझ्या श्री गुरूंचा जर खरा शिष्य असेल, या कार्य करण्याच्या अतीत मला जाता आलं पाहिजे आणि असंच झालं पाहिजे, तसंच होता कामा नये. ह्याच्यातून, अशा आग्रहातून माणसाला अत्यंत कष्ट संसारात होतात, त्या कष्टातून मी सुटलं पाहिजे. म्हणजे हे आग्रह आणि हा हेका मी सोडला पाहिजे, म्हणजेच कार्य करण्याच्या अतीत मी झालं पाहिजे. माझ्या श्री गुरूंची शिकवण आहे.
आणि असा, कारण जर मला तसं वातावरण माझ्या मनासारखं व्हावं असं वाटत असेल तर इथेच, म्हणजे आता मी पुण्यात आलेली आहे माझ्या मुलाजवळ, मग तिथे गावी आहे ना सगळं माझ्या मनासारखं होते आणि इथं पुण्यात आहे ना नाही जमत. मग आता मी परत गेलं पाहिजे कारण इथं माझं, पण जर हा एक हेका काढला तर माझ्या प्रारब्धाने मग मला कुठेही राहावं लागलं. मग गावी राहिलं तरी आनंद, पुण्यात राहिलं तरी आनंद, मुंबईमध्ये राहिलं तरी आनंद, किंवा इथं कुठंही ठेविले अनंते तैसेची राहावे. माझ्या प्रारब्धाने मला कुठंही राहावं लागलं तरीही आनंद. फक्त काय करायचं आहे, एवढं एक मर्म हे श्री गुरूंनी शिकवलं आहे. आनंदी राहण्याचं मर्म, हे प्रयास, हा हट्ट, हे हट्टीपणा जे मला मनामध्ये होते ते मी काढले, तर मग हा हट्ट जो आहे तोच मला त्रासाचा कारणीभूत झाला होता, तो निरसला पाहिजे, तो निघाला पाहिजे. बस संपलं. आता मी खरा त्या ईश्वराच्या शरणागत आहे, कारण त्याची इच्छा आहे मी कुठं राहावं, त्याचं नियोजन आहे आणि त्याच्या नियोजनाप्रमाणे मी जिथंही राहील तिथं कसा राहील, आनंदाच्या डोही आनंद लागणार नाही. हे माझं काम आहे, हे इतरांचं नाही. हे त्याला सावरावं लागते, हे ज्याचं त्याला बघावं लागते. हे सावरणं, हे आवरणं, हे मलाच माझं करायचं असते. आणि हेच क्षीणे हेतू संसार न प्रपद्यते. ताई एक मिनिट हा. उषाताई थत्ते, तुमचा ऑडिओ बंद करा. उषाताई थत्ते, तुमचा ऑडिओ बंद करा. किती वेळा सांगायचं ऑडिओ चालू ठेवू नका, व्हिडिओ चालू ठेवू नका. कशासाठी तुम्ही चालू ठेवताय? काय का तुम्हाला निरूपण करायचं आहे का? तुम्ही करा निरूपण. आता हे चालू करा. हेतू क्षीणे हेतू फलावेशे संसार न प्रपद्यते. आणि हे अशा रीतीने संसाराचा त्रास होणं बंद होते. हा आग्रह गेल्यावर संसार अनुभवाला येत नाही. माझा अनुभवाचा विषय काय आहे, आनंद. आनंदाच्या डोही आनंद तरंग. मग आम्ही कशाचे आग्रही असतो आणि कशाबद्दल हट्टी असतो, आमचा हट्ट कशासाठी आहे, हे मी जर पाहिलं तर आमच्या लक्षात येईल संसार हा असाच राहणार आहे. हे काही बदलवायची गरज नाही. बदलवायचं काय आहे, मला माझं बदलवायचं आहे. आणि हे मला जमलं तर सगळं जमते. आणि असाच जुन्या लोकांचं म्हणणं होतं की हे असं आहे ना, आम्हाला नाही पटायचं, आम्हाला नाही जमायचं, पण मी हे जमवून घेतलं पाहिजे. अजून एक उदाहरण देते, म्हणजे हा विषय लवकर समजेल. पहिले असं असायचं की नवऱ्याच्या पहिले बायकोनी जेवायचं नाही. आपले पती जेवले की मग पत्नी जेवत असे. पण आता सगळं बदललं आहे, कारण त्यांनाही दोघांना कामाच्या हिशोबाने जाण्या येण्याचे सगळे जे असतात त्या हिशोबाने सगळं आवडतं घ्यावं लागते. तर ती पहिले जेवून घेते. मग मी अरे रे रे काय झालं काय झालं काय झालं, पहिली जेवली पहिली जेवली, असा आग्रह कशाला.
तो पहिले जेवला की ही पहिले जेवली, ते दोघं बसवून देतील. मी कशाला त्याला नाक खुपकायला जायचं. हे सगळे बारीक बारीक विचार आहेत बघा. अशा सगळ्या बारीक बारीक विचारांमधून जर स्वतःला काढलं ना, तर आपण हे काहीच खरं नाही. काय खरं आहे? बाकी सगळं जर मिथ्य आहे तर एकच खरं आहे, एक विठ्ठलच. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. आणि तोच एक खरा आहे. तुकाराम म्हणतात, एक विठ्ठलची खरा, बाकी अवघा पसारा. कार्यकारण भावाचा जर आवेश निघून गेला तर जगणं किती सोपं झालं, किती सुखदायी झालं. कार्यासह वर्तमान सकल दुःख निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती, हे जे माझ्या जीवनाचं ध्येय आहे, ते परम आनंद, ही चावी माझ्या हातात माझी आहे की नाही. आणि हीच श्री गुरूंची शिकवण आहे. वस्तुतः हे लक्षात आलं तर हे सगळं जमते. आणि असं जमलं की मग अजून देह नाही ठेवला, मग काय करू. माझं जीवन कसं आहे, तुकोबा म्हणतात, तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. आता जिथं ज्या ठिकाणी माझी गरज आहे तिथं मी करायचं, आनंदाने करायचं, आणि मग रामकृष्ण हरी. हे रामकृष्ण हरी मला जमलं पाहिजे. माझे श्री गुरु म्हणतात, हे रामकृष्ण हरी किंवा श्रीराम जय राम जय जय राम, आपण सुरुवातीला घेतो ना नामस्मरण ज्याला म्हणतात, ते सुरुवातीचं चॉकलेट सारखं असते. म्हणजे कामना, आपण मुलांना, आपल्या नातवांना, मुलांना म्हणतो ना, तू एवढा अभ्यास कर मग मी तुला चॉकलेट देईल, तू हे जेवण करून घे मग तुला चॉकलेट देईल. तसं आपण देवाला म्हणतो, देवा एवढ्या माळा केल्या, आता तू माझ्या मुलाचं पास करून दे, आता त्याला चांगली नोकरी मिळू दे. याला म्हणतात चॉकलेट सारखं. काय? नाम. पण श्री गुरु म्हणतात की हेच नाम एक दिवस खोड रब्बर सारखं झालं पाहिजे. म्हणजे कसं? की हे माझे जे जन्मोजन्मीचे संस्कार आहेत ते खोडून ही घडी, कार्यकारणाच्या अतीत होण्याची घडी मला बसवायची आहे. ते संस्कार खोडण्यासाठी मला नाम घ्यायचं आहे. आपण काल सुद्धा पाहिलं की निष्काम कर्माने चित्त शुद्ध होते, निष्काम उपासनेने चित्त शांत होते. हे निष्काम म्हणजे खोड रब्बर. हे खोड रबर नामाने, आणि हे स्वच्छ करण्याचं, शांत करण्याची झाडणे म्हणजे नाम आहे. नामाने हे लवकर जमते. ते मला आलं पाहिजे. माझं नाम घेणं खोड रबर सारखं झालं पाहिजे. आता चॉकलेट सारखं नाही. सुरुवातीला बरोबर आहे, ती बालभक्ती आहे, पण कधी ना कधी मी मोठा झालो पाहिजे की नाही. म्हणजे माझं नाम आता खोड रबर सारखं झालं पाहिजे. आता उरलो उपकारा पुरता, म्हणजे किती सोपं झालं. म्हणून माझा संसाराचा आग्रह संपला असला पाहिजे. म्हणजे कसं, आताच आपण पाहिलं, तिने असंच करायला पाहिजे होतं, नाही असंच करायला पाहिजे होतं. हा जो हेका आहे, हा जो आग्रह आहे, तो माझा संपला पाहिजे. बस माझा अहम संपला पाहिजे. आणि संसार हा प्रत्येकाचाच संपत असतो. आई गेली, बाबा गेले, अजूनही संसारातले काही प्रिय व्यक्ती आहेत ते गेले, हे जाणारच आहे. पण हा संपवण्याच्या पहिलेच जर माझी त्याच्यातली आसक्ती संपलेली असेल
तर हे सगळं बघेल मी, साक्षी रूपाने बघेल. हे सगळं जाणं येणं सुरूच राहणार आहे. संसार हा सुरूच राहणार आहे, तो थांबणार नाही आहे. पण मी याच्याकडे बघितलं पाहिजे. मला हे बघणं, हे मला जमलं पाहिजे. संसार संपलेला मला बघता आला पाहिजे. हे मला जमलं पाहिजे. ते श्री गुरु म्हणतात, कसं तुला बघता येईल? जर हे कार्य करण्यातून तू सुटला तर हा तुला बघणं म्हणजे साक्षी रूपाने की हे सगळं सुरू आहे. ते कसं सुरू आहे? त्या ईश्वराच्या नियोजनाप्रमाणे सगळं सुरू आहे आणि त्याच्यात घोळ घोळ घालण्याची मला काही गरज नाही किंवा माझा अधिकार नाही, कारण मी त्याला शरणागत आहे. ठेविले अनंते तैसेची राहावे, मी त्याला शरणागत आहे. तो जसं म्हणेल, त्यांनी जिथं मला ठेवलं आहे, ज्या स्थितीत ठेवलं आहे, तिथं मी आनंद माझा शोधून घेईल. रामाने कसा वनवासामध्ये आनंद शोधला. मी श्रीराम जय राम जय जय राम म्हणते, पण रामासारखा आनंद शोधणं मला नाही जमलं. पहिल्या दिवशी रात्री त्याला म्हटलं की तुला राज्याभिषेक आहे. दुसऱ्या दिवशी म्हणतात चला निघा, तुम्हाला वनवासात जायचं आहे. आम्ही असतं तर काय झालं असतं? पण तोही म्हणते काही हरकत नाही. तिथं सुद्धा त्यांनी आनंद शोधून घेतला. बायको चोरून नेली हो रावणाने, आता तर हद्दच गेली की नाही, पण तरीही तो शांत उभा आहे. त्यांनी स्वतःचा आनंद म्हणजे स्वतःचं स्वरूप राम विसरले नाही. आणि मी माझं स्वरूप विसरून गेले. मी सुद्धा सच्चिदानंद स्वरूप मी आहे, पण मी हे विसरले. मी स्वतःला देह म्हणून दिलं, म्हणून हे सगळं घोटाळा झाला आहे. तुझी अवियोगे जीवत्व आले, आणि हे जीवत्वच मला सुख दुःखाला कारणीभूत होत आहे. आणि श्री गुरु अशा शिकवणीतून त्या सुख दुःखाच्या पलीकडे मला नेत आहे. आणि हेच त्यांची शिकवण किती महत्वाची आहे. मग ह्या संसाराकडे मी कसं पाहायचं? ह्या संसारात, याच घरामध्ये मी कसं राहायचं? एक उदाहरण घेऊन बघूया, म्हणजे लवकर समजेल. माझ्या घरात आहे ना, इथं लहानशी नात आहे, 2.5-3 वर्षाची. तिच्याजवळ 5-6 एवढ्या डॉल आहेत, एवढे छान खेळते, घरभांडे मांडते, स्वयंपाक करते, दिवसातून एका तासात 10 वेळा जेव घालते. आजी जेव, आधी दूध पी. जसं जसं तिची आई तिच्यासोबत करते, तशी ती बाहुली सोबत खेळ करते आणि माझ्यासोबत सुद्धा करते. आणि ती अगदी जर तिला तिच्या बाहुलीला इकडून तिकडे सरकवलं तर ती चिडते, रागवते. आणि ती झोपली की सगळ्या त्या बावल्या, तिचे खेळ भांडे सगळे एका बास्केटमध्ये धडाधड भरून घेते. कारण काय झालं हो? ती माझी नात झोपली की मी ते आडवे उभे तिच्या बावल्या बावली जे काही आहे सगळं तिचा संसार त्या बास्केटमध्ये भरून देते. कारण मी त्या बावल्यांना, त्या तिच्या घर भांड्याला सत्यत्व दिलं नाही. कारण मला ती जाणीव आहे की हे सत्य नाही, म्हणून मी सहज त्याला टोपलीत टाकू शकली, बास्केटमध्ये टाकू शकली. पण ते तिला नाही जमत. ती रडते, ती चिडते. बस मी सुद्धा हेच करत आहे. माझ्या मुलीला, माझ्या मुलांना, माझ्या नातवांना थोडस इकडे तिकडे काय झालं तर मी चिडते, मी रागवते, देवा असं का, देवा तसं का करते. हेच आहे. हे संपलं पाहिजे ना. मी कधी ना कधी मोठे झाले पाहिजे की नाही. आम्हाला ही खेळणी तिची जशी आहे, आणि जसं आम्ही तिच्या खेळ भांड्याकडे अगदी कौतुकाने बघतो आणि हसतो की बाहुलीला कशी ठेवते हे बघतो आणि हसतो, तसंच
या बावल्यांमध्ये सुद्धा कौतुकाने बघायचं आणि हसायचं. ह्या बाहुल्या हे मोठ्या लहान्या सगळ्या बाहुल्या आहेत आणि ह्या एक दिवस संसार आहे असा आधीपासून जर मनामध्ये हा विचार मला शिकता आला तर आधीपासून कारणासह असा दूरदर्शी विचार झालेला असेल तर या सुखदुःखातून मी सुटू शकते. आणि हेच दूरदृष्टीचे लोक हे मानून घेतात, हे समजून घेतात. म्हणजेच जग सत्यत्व भ्रांतीतून, देह सत्यत्व भ्रांतीतून स्वतःला सोडवून घेतात. आणि जे हे सोडून घेतात तेच कार्य कारणाच्या अतीत जाऊ शकतात. हे सत्यत्व संपल्यामुळे संसार असाच्या असाच आहे, तो असाच झाला पाहिजे, तो तसाच झाला पाहिजे हा आग्रह राहत नाही. तो जसा आहे तसा छान आहे आणि तो आग्रह संपला की आत्मानुभव आल्याशिवाय राहत नाही. जर आत्मानुभव ब्रह्मानंदाचा हा अपरोक्ष आनंद मला घ्यायचा असेल तर ही एक अट आहे, कार्य करण्याच्या अतीत मी गेले पाहिजे. कारण माझे श्री गुरु तसे गेलेले आहेत म्हणून ते ब्रह्मानंदामध्ये राहतात. गुरु साक्षात परब्रह्म आणि त्यांनी मला सांगितलं आहे, ऐक शिष्या येथील वर्म सोय तुची आहे ब्रह्म. तू पण ब्रह्मच आहे, पण मी अशी रडकी का? कारण हे शोधून त्यांनी मला सांगितलं, बघ इथं तुझं चुकतं. आणि जर हे मला जमलं तर मी सुद्धा त्यांच्यासारखा आनंदाचा अनुभव, आत्मानुभूतीचा अनुभव घेण्यासाठी जे आडवा आला आहे ते मला दिसलं, ते मला कळलं. आणि हे कळल्याबरोबर शांत आनंदाच्या डोही, आनंद तरंग. मग त्याच्यामध्ये सुखाचा लाडू पडला तरीही किंवा दुःखाचा दगड पडला तरीही तरंग येतील पण लाट होणार नाही. जिवंत आहे हो मी, त्यामुळे तरंग येणं स्वाभाविक आहे, पण त्याची लाट मी होऊ द्यायची नाही. तेच ते त्याला दुःख उगाळणं असं म्हणतात. चंदन उगाळतो की नाही आपण देवपूजेसाठी, तसं तेच ते 1000 वेळा बोलणं म्हणजे दुःख उगाळणं आहे. हे दुःख उगाळणं थांबलं पाहिजे. सोपं आहे की नाही? आणि हे ज्याचं त्याच्या हाती आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याचा एकच आहे की मी जन्मले असेही म्हणूया किंवा माझं घर निर्माण झालं असं किंवा घरात माझा मुलगा जन्मला आणि हे दोघही, माझं घर, माझा मुलगा, माझी मुलगी अजात, समर्थांचा अजातवाद, हे सगळं ब्रह्मरूप आहे. हे जन्मलंच नाही. घर म्हणजे तयार झालं नाही, हे कोणीही जन्मलं नाही. अजात म्हणजे जन्मलं नाही. घराच्या बाबतीत जे जड असे त्याला आपण निर्माण झालं असं म्हणतो, पण घरात माझं नातू जन्माला आला, माझी नात जन्माला आली तर समर्थ म्हणतात, श्री गुरु म्हणतात, शास्त्र म्हणते हे अजात आहे. म्हणजे हे काही निर्माण झालं नाही, हे काही जन्माला आलं नाही, हे अजात आहेत. हे आमच्या लक्षात आलं तर मग त्यांनी कसं वागावं, माझा हेका, माझा ठेका, माझा हट्ट बंद होईल. हे माझे हेकेखोर माणसं म्हणजे मी बरं, हेच दुःखाला प्राप्त होतात. आणि जे असे हे हेका ज्यांनी बंद केला आहे, हा जो मीपणाचा ठेका ज्यांनी बंद केला आहे, हा आग्रह ज्यांनी सोडला आहे, तेच आनंदात राहू शकतात.
आमचा हा हेका असतो, लवकर आम्ही ह्या हेक्यापासून निवृत्त झालं पाहिजे. नोकरीवरून कामधंद्यावरून निवृत्त होतो आपण, पण ह्या हेक्यापासून जर मला निवृत्त होता आलं तर मी खरा माझ्या श्री गुरूंचा शिष्य आहे. कारण मी त्यांच्यासारखा, मी त्यांना म्हटलं आहे, आपण सुरुवातीला बघितलं की नाशिवंत म्या काय टाकावे, मग त्यांनी मला शिकवलं की हे तुझं नाशिवंत आहे. आणि मज स्वामीने सांगावे तर स्वामींनी सांगितलं. आणि आता मला कळणं हे माझं कर्तव्य आहे की नाही. आणि हे मला त्यांनी लक्षात आणून गेलं, ही चांगली गोष्ट आहे की हे साधकांनी म्हणजे मी हा हेका सोडला पाहिजे. अशा ह्या माझ्या मोक्षाला हाच हेका, हा माझा आग्रह मध्ये येणार आहे. हा माझा कर्तृत्वाचा भोक्तृत्वाचा जो हा सगळा भ्रांती म्हटलं आहे शास्त्राने त्याला, ते माझं निघालं पाहिजे. आणि असा म्हणून धर्म अधर्माचा गुंता इथंच तयार झालेला आहे. गुंत्यात गुंतून साऱ्या पाय माझा मोकळा. मलाही याच्यातून निघायचं आहे. आणि मला ह्या घरातून म्हणजे यांच्या आसक्तीतून जर मी निघालेले असेल तर मग पाय काढायला वेळ नाही लागत. पण जर मी याच्यात मी जर बांधला असेल स्वतःला तर हे जमणार नाही. आणि रामायणामध्ये शिकवलं आहे, सबकी ममता ताग बटोरी. म्हणजे ह्या सगळ्यांची ममता आहे ना, तू असं कर, तू माझ्या पायाला बांधून दे. भगवंत राम म्हणतात की ह्यांची ममता तुला जी जडली आहे ना, तू ही माझ्या पायाला बांधून दे आणि मी बघेल, तू हो पुढे, मी सगळं बघेल, कारण हे माझंच नियोजन आहे आणि मीच बघणार आहे. पण तू मध्ये हे जे तुझं मी उभं आहे ना, हे तू मला माझ्याकडे सोपवून दे. मम पद बांधव, माझ्या पायाला बांध. भगवंताचं वचन आहे हो, कोणी साधारणाचं तुमच्या माझ्या सारख्यांचं साधारण मनुष्याचं वचन नाही आहे. भगवंत प्रभू श्री राम बोलले आहेत, सबकी ममता टाक बटोरी. ह्या सगळ्यांची ममता तू माझ्या पायाशी बांधून दे, म्हणजे मला समर्पण करून दे आणि मी बघेल, तू काळजी करू नको. किती सोपं काम होऊन गेलं आता तर. तो माझ्यापेक्षा श्रेष्ठच आहे आणि माझ्यापेक्षा चांगला आहे, जास्त सामर्थ्याचा आहे. मग तो बघेल ना, पण विश्वास कमी पडतो ना. काय माहित बाई त्यांचं पाहिलं, माझं बघेल की नाही. काय माहित त्यांच्यासाठी धावला, माझ्यासाठी धावेल की नाही. मीराबाईच्या घरी दळण, माझ्या घरी थोडीच येणार आहे. शबरीच्या इथं बोरं खाल्ले, माझ्या घरी थोडीच येणार आहे. म्हणजे मीच पहिलेच सांगून दिलं, तो माझ्या घरी येणार नाही, माझ्या घरी करणार नाही. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. मी म्हणते माझा पांडुरंग आहे, पण नाचतो कुठं, त्याच्या घरी जाऊन. का बरं, त्याला माझ्या घरी नाचायला काय पाय दुखतात का, की त्याला आवडत नाही का? बस इथंच माझं चुकते. हा विश्वास नाही आहे, हा श्रद्धा नाही आहे. ही श्रद्धा, हा विश्वास जर असेल तो माझ्या घरी आहेच. आणि तो नाचणार का नाही नाचणार, पण मी त्यांच्यासारखं निष्काम बुद्धीने भजन करेल तर ना. इथं माझं चुकते आहे. आणि माझे श्रीगुरु हे लक्षात आणून देतात. आणि म्हणून म्हटलं आहे संतांनी, गुंत्यात गुंतून सारा पाय माझा मोकळा. हा पाय मोकळा करणं मला जमलं पाहिजे. रंगात रंगुनी साऱ्या, रंग माझा वेगळा. माझा कोणता रंग आहे, जो रंग माझ्या श्री गुरूंचा आहे, सच्चिदानंद स्वरूप.
कारण कारणाच्या अतीत, असा हा आपला विषय सुरू आहे. एकदा तरी मी हे बंधन, हे कर्तृत्व, हे भोक्तृत्व थोडूस ढिलं ढिलं करता करता त्याच्यातून बाहेर निघालं पाहिजे की नाही. असं बाहेर निघता निघता मला त्याप्रमाणे मला म्हणजे जीवाने वागलं तर मी सुद्धा कार्य करण्याच्या अतीत मला होता येईल. तसेच आत्मज्ञानी लागी देह मला जो विरागी, असा हा विरागी कोण होतो? कार्य करण्याच्या अतीत. जो ज्याला आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे त्याने देह आणि मन यांच्या बाबत वैराग्य स्वीकारलं पाहिजे. देह म्हटलं आहे बरं, आणि हा देह म्हणजे स्थूल देह आणि मन बुद्धी चित्त अहंकार म्हणजे सूक्ष्म देह, या दोघांचंही वैराग्य. देह मला जो विरागी देह आणि मन याच्या हट्टातून जो बाहेर निघाला तो आनंदाला पावेल की नाही हो? तो आत्मज्ञानाला पावेल म्हणजे त्यालाच मी आत्मा आहे हे समजेल. आणि हाच आत्मज्ञानी दोन्ही हातात मोकळा होऊन सहज, या कारण जग सत्य नाहीच आहे ना, मग ह्याच्यातून निघणं म्हणजे एक काही कठीण बाब आहे का? ती बाहुली जशी तसंच मलाही हे जमेल. आणि त्यासाठी म्हणजे मला हे श्रुती वाक्यात जो रमला, जो श्री गुरूंच्या अभ्यासामध्ये रमला, झगटे श्रुती वाक्यांच्या भागी तो भोंगा सरळ सोडतो. तो या श्रुती वाक्यांशी झगडा करून तो समजावून घेतो, तो आकलन करून घेतो. या अभ्यासावर त्या ध्यास लागला पाहिजे. त्या अभ्यासासाठी माझा हट्ट असला पाहिजे की हे मला जमलंच पाहिजे, हे मला आलंच पाहिजे. आणि ह्याच्यासाठी मी हट्ट धरावा. मी माझं हे स्वरूप आहे ते होण्यासाठी मला हट्ट धरायची गरज आहे. आणि हा हट्ट मी धरावा, असा हट्ट, असा आग्रही मी असावा. आणि त्याच्यासाठी मला इकडचा हट्ट सोडावा लागेल. आणि हा हट्ट जो श्री गुरूंनी सांगितला आहे तो हट्ट मला धरावा लागेल. आस लागली ह्या जीवाला कधी भेटवी जीवा शिवाला, तुझविण रामा मज कंठ येना. हे वाटलं पाहिजे. मला माझी नात नसली तर मला आवडत नाही, घरात कोणी नसलं तर मला आवडत नाही, पण रामाचं असं कधी झालं का? समर्थ म्हणतात तुझविण रामा मज कंठ येना. मी म्हणते का कधी? मी मनुष्य आहे हेच मी विसरले. आणि जोपर्यंत हे मी देह आहे, हे मी अज्ञानात आहे आणि त्या देहबुद्धीच्या आग्रहात आहे, तोपर्यंत मी या ब्रह्मस्वरूपावर आरूढ होऊ शकत नाही. आणि असं जेव्हा होतो, काही काळ आपला हा मी ब्रह्मरूप झालं पाहिजे आणि हे हट्टाने मला करायचंच आहे, असा हा संवादी हट्ट आहे. जे श्री गुरूंनी सांगितलेलं आहे, हे ब्रह्मरूप मला व्हायचं आहे आणि हा अभ्यास मला करायचाच आहे, हा हट्ट असू द्यावा. पण हा संसाराचा हट्ट नसावा. हा संवादी हट्ट आहे. बाकी सगळे हट्ट विसंवादी आहेत, ते माझे निघाले पाहिजे. हा सात्विक स्वरूपाचा आहे, म्हणून संवादी हट्ट आम्ही धरला पाहिजे. आणि ते धर्माने सुद्धा सांगितले आहे, श्री गुरूंनी सुद्धा सांगितले आहे. आणि त्यामुळे मी
हा हट्ट धरून त्या हट्टावरच मग आरूढ नाही व्हायचं आहे, नाहीतर मी धार्मिक होऊन जाईल असंही व्हायला नको. मला श्री गुरूंनी जो आत्मरूप होण्यासाठी सांगितलं आहे त्यासाठी हे संवादी आहे, तर तो मार्ग आहे त्याचा पाठपुरा करून तिथं पोहोचायचं आहे. मग पोहोचल्यावर ते सुद्धा सोडून द्यायचं आहे. तैसा आत्मज्ञाना लागी देह मना जो विरागी झगटे श्रुती वाक्याच्या भागी आत्माची होय. असा जो या अभ्यासावर आरूढ होतो तो आत्माची होय. मग आता सगळं हे थांबलं, हा अभ्यास सुद्धा थांबलं, हे वाटणं सुद्धा थांबलं, हे सगळं आता थांबलं. आणि मी शेवटी काय झालं, हे ब्रह्मरूप झाले. वेद हे शब्द राशी ज्ञान नव्हे तयापाशी, पण वेदांगुली जे निर्देशी ते आत्मज्ञान. वेदांमध्ये किंवा या अभ्यासांमध्ये हे जास्त हे फक्त हे शब्द आहेत, म्हणजे हे सुद्धा एक दिवस जाणार आहे. हे शब्दच आहेत बरं. श्रुतीने म्हटलं आहे की ज्ञान नव्हे तयापाशी, पण त्यांनी जे बोध दाखवले आहेत त्या मार्गाशी गमो पंथ अनंत या राघवाचा, त्या मार्गावर तू जा असं बोट वेदांनी दाखवले आहे. त्या मार्गावर मला चालायचं आहे, हे वेदांची घोकमपट्टी नाही करायची आहे. तेथे विचारची केला पाहिजे साधके. त्याचा जप नाही बोलला समर्थ म्हणतात. वेद वाक्यांचा जप नाही बोलला, तेथे विचारची केला पाहिजे साधके. हे विचारांनी समोर जायचं आहे, गमो पंथ अनंत या दाखवायचा. आणि वेद त्याच्यासाठी शास्त्र वेद श्री गुरु मार्गदर्शन करतात, म्हणजे वेदांगुली म्हणजे बोट दाखवतात, तू या रस्त्याने जा असे गुरु म्हणतात. तिथं मी चालायचं आहे, ह्याचा जप नाही करायचा. तत्वमसी 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 असा जप नाही आहे. अहम ब्रह्मास्मी नाही, तो अनुभव घ्यायचा आहे. पुरणपोळी 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 असं जप केल्याने पोट भरते का? नाही, तो करावी लागते. आणि जेवण करून समाधानाला प्राप्त व्हावं लागते. तसंच हे वेदांच्या अभ्यासाने, ह्या वेदांच्या महावाक्याचा अभ्यास विचार करून तिथं पोचायचं आहे, आत्मज्ञानाला प्राप्त व्हायचं आहे. आणि असं प्राप्त होऊन समाधानाला प्राप्त व्हायचं आहे. आणि असं समाधान मिळून मग देह राहो अथवा जावो पांडुरंगी दृढ भाव. हे मला जमलं पाहिजे. आणि इथंच मला सगळं मेख लावायची आहे. मग आहे तसा संसार चालला आहे, तो मला आनंदाने बघता येईल, त्याचा आस्वाद घेता येईल. आणि हे आनंदाने बघणं जमलं की माझा संसार मी प्रमाणे संपेल. पण तो जसा आहे तसाच सुरू राहील. पण त्याच्यातून मी हळूच बाजूला केव्हा निघून जाईल आणि केव्हा निघाला हे कळणार सुद्धा नाही. आता उरलो उपकारापुरता. आणि असं हा एवढं माझं जे आहे, अरे त्याचं हे सगळं सत्यत्व जे संसाराला दिलं आहे, ते सत्यत्वाने निघालं की झालं काम. ही शिकवण अशा पद्धतीने कार्य करण्याच्या अतीत माझे श्री गुरु आहेत, ते मला होता आलं पाहिजे. आणि ही शिकवण आता आपल्याला पूर्ण आठवण राहते का हो? म्हणून मग समर्थांनी म्हटलं लेखन क्रिया निरूपण, हे लिहून ठेवा. आणि ते कसं लिहायचं, त्याच्यामध्ये काय काय लिहायचं, जेणेकरून मी हे सगळं आत्मसात करू शकेल. माझ्या श्री गुरूंनी एकदा सांगून दिलं
आणि ते मला आठवण राहील का? एवढं आपण तख्खल बुद्धीचा आहो का? 1 तासामध्ये जे जे सांगितलं ते प्रत्येक वाक्य आपल्याला आठवण राहील. मग समर्थ मार्ग सांगतात की लिहून ठेव. आणि म्हणून त्यांनी पहिलाच समाज दिला लेखन क्रिया निरूपण. तो आपण उद्या सुरू करूया. आज आपली वेळ पण होत आली आहे. आज आपण थांबूया. सगळ्यांना नमस्कार करते. श्रीराम जय राम जय जय राम. नाम घेऊ का? हो घ्या ना. श्रीराम जय राम जय जय राम. 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 जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. सर्वांना नमस्कार. जय 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 रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय 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 रघुवीर जय श्री राम. जय जय रघुवीर समर्थ. जय श्री राम. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. रामकृष्ण हरी महिताई. रामकृष्ण हरी. जय श्री राम. जय जय श्री जय समर्थ. जय जय श्रीराम. जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. खूप छान सांगताय ताई. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. नमस्कार ताई. खूप सुंदर लिहितो. छान सांगताना नमस्कार. पण तुम्हाला पाहिलं मला नमस्कार. सुनील दादांची फार आठवण येते. माझे भाऊ आहेत की काय? ते माझे शिगुरू आहेत ना म्हणून त्यांच्या सार त्यांच्या चालीने चालावे.